नमस्कार मित्रांनो, काल जसा माझा व्ह्यू होता एक्झॅक्ट तसंच मार्केटने काय केलं, बिहेव केलं. काय बोललो होतो काल मार्केटचा व्ह्यू, मार्केटचे जे एफ आय आणि डी आय आहेत दोघांचा जो व्ह्यू आहे तो पॉझिटिव्ह तर बनत आहे, पण ते सहजासहजी लगेच अप मार्केटला जाता का नाही. मार्केटमध्ये एक डीप येऊ शकतो. तेच झालं, मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डीप आला. जवळजवळ 2 to 5% मार्केट डाऊन झालं, राईट. 2.5% मार्केट जसं डाऊन झालं सगळे इंडेक्स डाऊन झाले. पण आता एफ आयचा व्ह्यू बघा तुम्ही. जसं बोललो होतो एफ आयचा व्ह्यू अजूनही बुलिश आहे. काय आहे, 1962 CRची एफ आयनी बाईंग केली आहे आणि डी आयनी काय केलं, 790 CRची बाईंग केली. म्हणजे दोघांचा व्ह्यू काय होत आहे, पॉझिटिव्ह होत आहे, राईट. अशा वेळेस काय होतं, आता ऑलरेडी एक डीप आला, एक डाऊन साईडला डीप आला आहे. तो डाऊन साईडला जसा डीप आला तिथे मार्केट टॅब होणार आहे, राईट. व्यवस्थित ऑर्डर फिल होणार. ऑर्डर फिल झाले का मार्केटमध्ये एक व्यवस्थित ॲव्हरेजिंग होणार. त्या ॲव्हरेजिंगमधलं एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटणार, ओके. आणि त्याच प्रकारे पुढे देखील होणार. आज जर आपण बघितलं, आपण हे कॅशमध्ये बघतोय डेलीचं, हे जर आपण मंथली बघितलं, मंथली काय दिसतंय आपल्याला जर आपण बघितलं तर हे बघा, एफ आय जवळजवळ नेट बाईंग 2,500 करोडची काय केली, नेट बाईंग केली. डी आयने 7,187 CRची नेट बाईंग केली. म्हणजे दोघांचा व्ह्यू इथं पण काय, इथं पण पॉझिटिव्ह आहे. सो मार्केटमध्ये दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह बनत आहे. असं नाही की डाऊन साईड कुठं काय बनतोय, नाही. दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह, पण ते सहजासहजी अपजात नाही. एक व्यवस्थित डीप येतो. मार्केटची ॲव्हरेजिंग आधी एफ आय डी आय करतं. ॲव्हरेजिंग झाल्यानंतरच मार्केटमध्ये ते वन टाईम सगळा पैसा आणून परत मार्केटमध्ये रिटेलरला मॅन्युप्लेट करतं. आता रिटेलरचा व्ह्यू काय झाला असेल, मार्केट डाऊनला आले, नाही डाऊनला जाईल, डाऊनला जाईल. आता जे डाऊनला बसतील म्हणजे 90% लोक जे आहेत ते मार्केटमधून एक्झिट करायचे आणि दोघांची काय करायची, पोझिशन बनवायची. हे एफ आय आणि डी आयचं काम आहे. आता हे झालं आपलं एफ आय डी आयची ॲक्टिव्हिटी. आता आपण बघूया ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे आणि ग्लोबल मार्केट कसं बिहेव करतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे गिफ्ट निफ्टी. चला तर ते बघूया. आता गिफ्ट निफ्टी जर बघितलं, गिफ्ट निफ्टीमध्ये काय दिसतं हे बघा, जवळजवळ 87 रुपयाची काय चालू आहे, बाईंग चालू आहे. म्हणजे गिफ्ट निफ्टी 0.37%च्या प्रॉफिटमध्ये आहे, राईट. म्हणजे गिफ्ट निफ्टीमध्ये एकदा करेक्शन परत आलं आहे, कारण खाली ॲव्हरेजिंग व्यवस्थित गिफ्ट निफ्टीमध्ये झाली. पण जर हेच जर आपण बघितलं, थोडं खाली आलो, हे जर आपण बघितलं डाव जोन्समध्ये बघा काय चालू. डाव जोन्स कुठंतरी परत एकदा कन्सोलिडेट करते, राईट. ॲव्हरेजिंग करण्याचा डाव जोन्स सुद्धा प्रयत्न करते. S&P 500मध्ये सुद्धा तेच चालू आहे. नॅसडॅक सुद्धा कन्सोलिडेट करते व्यवस्थित. पण जर खाली आले, राईट, युरोपियन मार्केटचे तर हार बघा. युरोपियन मार्केट बघा व्यवस्थित 176 PTST 176 पॉईंटनं लॉस, कॅक एक्सेल लॉस, डॅक्स ते पण लॉस, राईट. सो खाली आले, निकाय कुठेतरी उठण्याचा प्रयत्न करतात. निकाय खूप स्ट्रॉंग उठले, 1.5% निकाय उठले. स्ट्रेट टाइम ते देखील उठले, राईट. सगळे थोडं थोडं उठण्याचा प्रयत्न करतात. आज कुठंतरी परत एकदा छोटासा एक गॅप डाऊन मुवमेंट परत बँक निफ्टी 50मध्ये येऊ शकतो, कारण खाली खूप मोठा प्रेशरच्या एरिया, तो प्रेशरच्या एरियामध्ये ऑर्डर फिल झाले.